नाशकात एप्रिलमध्ये जगातील नामांकित आयटीआय प्रकल्प निमाच्या मागणीला प्रतिसाद देत दीपक चंदे यांची घोषणा। निमा इंडेक्स 2024 चा शानदार सोहळ्याचे शुभारंभ। नाशिकमध्ये आयटी प्रकल्प आणण्यासाठी जागतिक दर्जाच्या आयटी कंपनीशी बोलून एप्रिलमध्ये त्याची घोषणा होईल, असं प्रतिपादन दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे यांनी केले। औद्योगिक क्षेत्रात नाशिकला अव्वल क्रमांक मिळवून देण्याची नाशिककरांची प्रतिज्ञा करावी व निमा बरोबर हातात हात घालून त्यांच्या नेतृत्वात सर्व संघटनांनी काम करायला पाहिजे, असं आवाहनही चंदे यांनी यावेळी केलं। नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा तर्फे त्र्यंबक रोड वरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित निमा इंडेक्स 2024 या विराट प्रदर्शनाचं उद्घाटन शानदार सोहळ्याने झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक चंदे बोलत होते। व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मुख्य अतिथी HAL चे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जिंदाल सॉचे चेअरमन व्ही चंद्रशेखरन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार, बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक CB सिंग, वेदमुथा इंडस्ट्रीचे विजय वेदमुथा, SKDPL चे संजय देवरे, DIC चे महाव्यवस्थापक संदीप पाटील, सहसंचालक प्रमोद शेळके, MIDC चे प्रभारी प्रादेशिक अधिकारी जयवंत पवार, निमाचे सचिव निखिल पांचाळ, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, आशिष नहार, राजेंद्र आहिरे आदी उपस्थित होते। नाशिककरांसाठी हा सुवर्ण काळ आहे। समृद्धी मार्ग, विमानतळासह दळणवळणाच्या आणलेल्या चांगल्या सोयी सुविधा, जिंदाल, HAL, महिंद्रा सारख्या कंपन्यांच्या विस्तारामुळे योजनांमुळे उद्योग क्षेत्रात नाशिकचे महत्त्व वाढले आहे। आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन मंत्र्यांवर दबाव आणून व ITI पार्कसह विविध कामांसाठी कामे करून घ्या। बँकेंनीही उद्योजकांना सुलभपणे आणि विनाप्रयास अर्ज उपलब्ध करून द्यावे, असा सल्लाही चंदा यांनी यावेळी दिला। बघूयात यावेळी ते काय म्हणाले ते। To share, we attend few meetings which are at the national level, and when it comes to the industry association, CII, FICCI, we all know. I was very happy to listen two more names. One was Kodesia, another was Nima. I was really surprised. Now Nima has the presence at the national level. People know there is a very good, very active, very agile association of manufacturing industries here in Nashik, which is nationally recognized. So congratulations to entire NEMA team and entire industrial fraternity present here. Now we were discussing about the development of Nashik. We saw a beautiful movie today. I was just trying to correlate this to Bangalore. Why can't Nashik be a setting Bangalore? See, Nashik, if we see the weather of Nashik, is one of the best in India, next to maybe Bangalore. No extremes, hot, no extreme cold, excellent environment, excellent work culture. So I think if we go on together working hard, the way things are happening, we should after a decade see Nashik coming up as a second Bangalore to India. As about HAL, I think you all read a lot of things about HAL in the newspaper. Specifically about Nashik, you all must be knowing we completed our Su-30 project. We produced 220 aircraft at Nashik. पाऊस चांगला झाला याचं सांगण्याचं कारण कसं आहे की 13,000 कोटीचा मागच्या वर्षी निर्यात झालेला आहे द्राक्ष. तर आपल्या भारताच्या GDP मध्ये फार महत्व आहे त्याचं. ऍग्रीकल्चर आहे सर, आपण फक्त थोडं मागे आहे ते IT सेक्टरमध्ये. तर मी अजून एक आनंदाची बातमी सांगतोय की आमचं भारतातच नाही जगाच्या सर्वात मोठ्या IT कंपनीशी टायअप झालेला आहे. पण त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करेल. आमचं सायनिंग त्यावेळेस आहे आणि जगातील सर्वात मोठी IT कंपनी आहे. तर मी एप्रिलमध्ये त्याची घोषणा करेन. त्याची जागा आणि सर्व आमचं बाकीच्या टर्म्स कंडिशन चालू आहे आणि IT सेक्टरमध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. आणि दुसरं सांगा, स्थिर सरकार आलेलं आहे, तर चांगले मंत्री येणार आहेत, तर तुम्ही यांच्यावर दबाव टाका, आपले नाशिकची कामं करून घ्या. पुढे सिंहस्थ जास्तीत जास्त निधी कसा येईल याचा पण प्रयत्न सर्व आपले मोठमोठे आपल्या निमाचे आणि NGOs आहेत त्यांनी पण या प्रयत्न करायला पाहिजे. अजून मला एक सांगायचं वाटतं की आज आपल्या या इथे बऱ्याच बँकांचे प्रतिनिधी
तो त्यांना पण मी सांगेल की सर ये स्मॉल स्केल लार्ज स्केल इंडस्ट्रीज है, तो आप स्मॉल स्केल को इजीली फाइनेंस कीजिए, क्योंकि ये इसके बिना इंडस्ट्रीज ग्रोथ हो ही नहीं सकता। सही साहब है SBI, तो मेरा यही कहना रहेगा कि आप इजीली उनको कैसा फाइनेंस होगा, उनके क्या क्या नीड्स है, तो आप वो उसके लिए भी मैं आपको आग्रह करूंगा की आप फायनान्स कीजिए। तर मला असं वाटतं की आपण सर्व जमून नाशिकला महाराष्ट्राच्या नकाशावर एक नंबर आणण्यास प्रयत्न करूया। बेले साहेबांचा परत एकदा आभार मानतोय, पण मी बेले साहेब अजून एकदा सांगतो की आपण इथेच थांबायचं नाही, अजून जोपर्यंत महाराष्ट्राच्या नकाशावर नाशिक येत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करूया। बेले साहेबांना फार फार शुभेच्छा। इंडेक्सला सर्व इंडेक्स सहभागी घेतलेला आहे। मीडियाला पण मी सांगेन की जास्तीत जास्त ह्या प्रदर्शनाचा तुम्ही मायलेज पोहोचवा आणि हे नाशिकचे उद्योग काय काय येतात त्याच्यात गुंतवणूक कशी वाढेल ते मीडियाने पण याचा पाठ व्हावा नाशिकच्या विकासात। धन्यवाद। निमा इंडेक्स 2024 एक नवीन पर्वाच्या सुरुवातीला खऱ्या अर्थानं 6.5 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर 2018ला आपलं निमा इंडेक्स झालं होतं। मधल्या काही घडामोडींमुळे आणि कोविडमुळे थोडंसं मदत तरी आपण काही करू शकलो नाही, परंतु आताच माझा थोडक्यात परिचय करून देताना उल्लेख केला की निमाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं होतं। Yes, it's true, because the phase which we go through since last 3-4 years, it was a bad dream in the Nima's history. आणि त्या स्वप्नातून बाहेर काढणारी खऱ्या स्वप्नातली निमा या उद्योजकांच्या, माझ्या छोट्या मोठ्या आणि लघु उद्योजकांच्या, महिला उद्योजकांच्या स्वप्नातली निमा ही पुन्हा घडवायची होती। खूप मोठा टास्क होता, खूप आव्हानं होती, मागची राहिलेली आव्हानं पूर्ण करायची होती, परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने, माझ्या पास्ट प्रेसिडेंटच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याचबरोबरीने सर्व सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि विशेषतः गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ज्यांनी आमची नियुक्ती केली, ज्यांना आम्ही पसंत पडलो आणि आम्हाला तिथे नियुक्त केलं, आणि खऱ्या अर्थानं मला आज अभिमान आहे, आय एम प्राऊड टू बी से हियर दॅट वी आर complete the task and we are complete whatever they saw in our, we achieved that target. आणि 100% या टार्गेटचा साक्ष असं म्हणतात आपल्याच म्हणजे ऍक्टिव्हिटी करणे योग्य नाही, परंतु नक्कीच आम्ही त्याला परिपूर्ण करू शकलो आणि त्याचंच फलित म्हणून मागच्या वर्षी खंडित झालेली बॅक समिट त्याच्या ज्या निमा इंडेक्स मध्ये 500 पेक्षा अधिक स्टॉल असायला पाहिजे, ज्या निमा इंडेक्स मध्ये नाशिकच्या सर्व एजन्सीचा सहभाग असला पाहिजे, ज्या निमा इंडेक्स मध्ये महिलांचा सहभाग असला पाहिजे, ज्या निमा इंडेक्स मध्ये आपल्या देशात परदेशातल्या विविधपूर्ण प्रोडक्शनचा समावेश असला पाहिजे। आणि फक्त बीकेसीच नाही, फक्त बॉम्बे एक्झिबिशन सेंटरच नाही, तर नाशिक मध्ये